हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज मी लवकर उठले होते कारण आज आमच्या घरी पुरणपोळीचं जेवण बनणार होतं. मी डाळ शिजत घालत होते तोपर्यंत आमच्या अहोंनी चहा बनवून दिला. मस्त चहा पिले, त्यानंतर कणिक मळायला घेतली. माझं लग्न व्हायच्या आधी मला माझ्या घरचे म्हणायचे की मी खूप आळशी आहे, कामचोर आहे. परंतु मला पुरणपोळीचं जेवण बनवता येतं, सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं काही बनवता येतं. हे सगळं मी कुठून शिकले हे मलाच माहीत नाही. कारण लग्न झाल्यानंतरही मी कोणाकडून हे शिकलेले नाही. इव्हन मी लग्न झाल्यानंतर फॅमिलीसोबत राहिलेली सुद्धा नाही. मला ना गरम गरम पोळी तूप लावून खायला खूप जास्त आवडते. मी भजी, पापड वगैरे तळून घेतलं होतं, परंतु डाळ काय अजून शिजलेच नव्हते. मग मी तोपर्यंत एअर ड्रायिंग क्लेचे फ्लावर्स बनवत होते आणि ते खूप छान दिसत होते. तोपर्यंत डाळ ही शिजली आणि मग मी सर्वात पहिल्यांदा एळवणीची आमटी बनवून घेतली. सगळं काही बनवून झालं होतं. आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या आणि जेवण फक्त दोघांसाठी बनवायचं होतं, त्यामुळे जास्त वेळ गेला नाही. अगदी पटापट सगळं झालं. तसं तर बाहेरच्या देशात राहत असल्यामुळे आम्ही जास्त सण साजरे करत नाही, त्यामुळे आज खूप दिवसातून पुरणपोळी बनवत होती. आणि पोळी अगदी टम्म फुगले की मला एक वेगळाच आनंद होतो. त्याचबरोबर आपल्या इकडे ज्यांना पोळ्या जमतात त्यांना सुगरण म्हणतात. मग मी पण सुगरण आहे बरं का. सगळा स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर दुपारी आम्ही मस्त जेवण केलं, थोडंसं आराम केलं आणि सायंकाळी उठून सगळ्या घरामध्ये दिवे लावले. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.